मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेधे। आज आपण बघतो की बऱ्याच म्हणजे महाराष्ट्रातली मराठी माणसं व्यवसायात कमी पडत असतात, असं सर्वत्र ओरड होते। पण असं असताना आज काही महाराष्ट्रातली बरीच मराठी माणसं व्यवसायात, मग तो किराणा असेल किंवा विविध प्रकारचे व्यवसाय असतील, तर अशाच एका मराठी महिलेची आपण ब्युटी पार्लरच्या विषयी किंवा त्यांचं जे प्रोफेशनल आहे त्याच्याविषयी आपण जनतेसमोर ह्यासाठी मांडणार आहोत की मराठी माणूस आणि मराठी माणसं व्यवसायातसुद्धा कमी नाहीत। तसा प्रतिसाद जनतेतून महाराष्ट्रातून मिळाला तर निश्चितच त्यांच्या अर्थार्जनात भर पडेल। आणि यासाठी आपण ज्या वर्षा सूर्यवंशी प्रोफेशनल मेकअप अँड अकॅडमीमध्ये आलो आहोत। आणि आज असं सांगायचं एक गोष्ट अशी आहे की एक मध्यमवर्गीय कुटुंब जे नोकरी करून आपलं कुटुंब चालवत असतं आणि नोकरी करत असताना ज्या गोष्टी अशा असतात की त्याचा अर्थार्जन आणि त्यातून होणारा म्हणजे मुलांचं शिक्षण असेल, मुलींचे लग्न असतील, मुलांचे लग्न असतील, तर तो मध्यमवर्गीय नोकरी करणारा माणूस अशा परिस्थितीत असतो की सेवानिवृत्तीनंतर त्याच्यावर येणारे संकट किंवा या वयानुसार येणारे आजार आणि यातून जो खर्च होतो तो कुटुंब चालवताना खूप त्रासदायक असतो। सेवानिवृत्तीनंतर बरते एक अशा कुटुंबातली व्यक्ती आहेत वर्षा सूर्यवंशी की त्या एक MSEBमध्ये त्यांचे सासरे कामाला होते आणि असं असताना आता ते सेवानिवृत्त आहेत आणि वयानुसार काही आजार त्यांना जडले आणि यातून कौटुंबिक आर्थिक हातभार लागावा म्हणून त्या स्वतः या व्यवसायात उतरलेल्या आहेत। आणि हेच उदाहरण आपण जनतेसाठी किंवा मराठी माणसासाठी त्यांचे एक आज मुलाखत घेणार आहोत की या व्यवसायात किंवा त्यांचं पार्श्वभूमी आणि यातून कुटुंबासाठी त्यांचा काय आधार आहे याविषयी बातचीत करणार आहोत। धन्यवाद। सौ वर्षा सनी सूर्यवंशी आणि आज त्यांच्या कर्तृत्व किंवा त्यांच्या कुटुंबासाठी जे चाललेला अट्टहास आहे त्याविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर मला पहिला प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही आज
हा जो व्यवसाय सुरू केला आहे त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी म्हणजे तुमचं शिक्षण, तुमचं माहेर आणि लग्न झाल्यानंतरचा हा कार्यकाळ याविषयी थोडं माहिती. मी एकदम छोट्या गावातून वडगाव रासाईतून एक 12वी शिकलेली मुलगी आहे. नंतर लग्नानंतर मी नीरा ह्या गावात आले. नंतर माझं शिक्षण 12वीपर्यंत झालेलं होतं. 12वीपर्यंत शिक्षण माझं झालेलं आहे. मग नंतर मी एक गृहिणीच होते. ते नंतर मग मुलं थोडीशी स्कूलला शाळेत जायला लागल्यानंतर मग बसून तरी काय करणार. सासरे MSCBत वगैरे होते, त्यामुळं ते पण रिटायर झाले. मग घरची परिस्थिती थोडीशी ही वाटायला म्हणजे मला थोडी कमी पडायला लागली. म्हणून मी म्हटलं आपलं काहीतरी केलं पाहिजे, गृहउद्योग काहीतरी करावा. म्हणून मी ब्युटी पार्लरचं डोक्यात घेतलं थोडंसं की ब्युटी पार्लरचं करूया आपण. मग त्यामध्ये क्लास केले. मग क्लास केल्यानंतर मग ॲडव्हान्स क्लास केले पुण्यात वगैरे जाऊन. रोज अपडाऊन केलं मी, सकाळी 8 ते संध्याकाळी 7पर्यंत पुण्याला जाऊन येऊन. मग मुलांचं शिक्षण पाहत, घर, मुलं, हे पार्लरचं ते करत मी सगळं चालू केलं. नंतर मला चालू झाल्यानंतर म्हणजे मिस्टरांचा सपोर्ट, सासूबाईंचा सपोर्ट मिळाला ह्याच्यात खूप जास्त, जाण्या येण्याचं, घरातले सासूबाईंचा. त्याच्यानंतर मग मी मला इथं नीरेच्या ठिकाणी खूप असा रिस्पॉन्स मिळायला लागला. मग बाहेर गावाहून खूप लांब लांबून मला मेकअपच्या ऑर्डर वगैरे खूप यायला लागल्या. मग मी जास्त प्रमाणात चालू केलं. असं आहे की आपण हा जो व्यवसाय सुरू केला यात तुमच्या मिस्टरांची जी साथ लाभली आणि यातून त्यांच्या आणि दोघांच्या विचारातून तुम्ही हा जो व्यवसाय सुरू केला. याबरोबरच आज जो तुमचा हा पाठीमागचा प्रवास आणि आत्ताच्या प्रवासाबद्दल थोडक्यात माहिती. माझे सासरे MSCBत असल्यामुळं ते रिटायर झाल्यानंतर आम्हाला खूप म्हणजे रिटायर झाल्यानंतर पेन्शन एवढी काय हे नव्हतं त्यांचं. आणि मिस्टरांचं पण शॉप एवढं खूप हे नव्हतं, कधी 100 रुपये, कधी 1000 रुपये असं कधी रोजगार होत असल्यामुळं की आम्ही दोघांनी मिळून असा विचार केला की काहीतरी एकाला दोघांनी काहीतरी हातभार लावला पाहिजे, मी पण त्यांना थोडासा. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की मी हे पार्लरचं थोडंसं केलं पाहिजे काहीतरी, म्हणजे घरगुती असं काहीतरी. मग हे पार्लरचं होतं डोक्यात. मग मी ते बसनी पुण्याला जाऊन येऊन थोडंसं येणं जाणं, मला बसचा तो खूप म्हणजे त्रास आहे ऑलरेडी, म्हणजे मला खूप त्रास होतो. तरी पण मी सकाळी 8ला मुलांचे स्कूलला पाठवून डबे त्यांचे बनवून जायचे. यायला मला 7 वाजायच्या. 7 वाजता येऊन मी परत मुलांचा अभ्यास हे ते करून एवढं स्ट्रगल केलं. बसला एक तास थांबून, बस काही गाव असल्यामुळं बस जास्त नव्हत्या, तरी पण मी एक तास उभं राहून थांबून ते बसनी यायचे. क्लासला टायमिंगलाच पोचायला लागायचं. टायमिंगला पोचून मग ते यायचं. ते कधी कधी गाडीत स्टँडिंग राहून यायला लागायचं मला. एक दिवस 2-2 तास. पुण्यातून येत मला 2.5-3 तास लागायचे यायला. ते मी पुढं ट्रॅव्हलिंग उभं राहून करायचे. त्यांनी मला खूप सपोर्ट केला, खूप साथ दिली. आज माझ्याकडं 6 मुलींचा स्टाफ आहे. मी म्हणजे त्यांचे 6 जणींचे रोजगार देते मी त्यांना. माझ्या रोजगारावर त्यांची पण कुटुंब चालतात. मला ह्याचा खूप अभिमान आहे की माझ्याकडे एवढा मोठा स्टाफ आहे आणि खूप लांबून माझ्याकडं ऑर्डर, म्हणजे बारामती, सोलापूर, नाशिकपर्यंत, मुंबईपर्यंत माझ्याकडं ऑर्डर असतात. त्यामुळं आज जी मी काय आहे ते माझ्या मिस्टरांमुळं, सासूबाईंमुळं, माझे स्टाफ, माझ्या मैत्रिणी यांच्यामुळं आहे. ज्या वर्षा सनी सूर्यवंशी यांच्या ज्या ब्युटी पार्लरमध्ये ज्या काम करणाऱ्या महिला आहेत आणि त्यांच्याही प्रतिक्रिया घेऊया की त्यांना वर्षा सूर्यवंशी यांच्याबद्दलचं मत काय आणि त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक हातभार कसा लागला आणि घरच्यांनी त्यांना कसा सपोर्ट केला याविषयी विचारूया. जसं आता ह्यांनी मॅडमनी सांगितलं सनी भैया, तर त्यांच्याच दुकानात म्हणजे ह्यांच्याच मिस्टरांच्या दुकानात माझे मिस्टर कामाला आहेत. तर त्याच्यामुळे ह्यांची ओळख झाली माझ्यासोबत. मी पण आधी घरगुती बसूनच होते. माझं शिक्षणही 12वी झालेलं आहे. आधी काही कामधंदा नव्हता, काही नाही. आणि त्यात एकट्यावर तर घर चालत नाही सध्या परिस्थिती जशी आहे त्यानुसार. तर त्याच्यामुळे ह्यांनी मला सजेस्ट केलं की तुला जमत असेल तर येत जा.
तेव्हा म्हणजे एवढं लहान बाळ वगैरे नव्हतं माझं. तर मग मला आधी काहीच यातलं गंध नव्हतं पार्लरमधलं. ते सगळं त्यांनी म्हणजे आम्हाला सगळ्या स्टाफला त्यांनी 1 रुपया न घेता सगळा कोर्स हा फ्रीमध्ये शिकवला आहे. आणि प्रत्येक गोष्टीला आम्हाला नुसतं पेमेंटच नाही तर अजून एक्स्ट्रा पण कशाला लागले वगैरे तर ते आम्हाला बहिणीसारखं सपोर्ट करतात. मी माझ्या आधीच्या मोठ्या मुलीवरनं पण म्हणजे बघितलेलं आहे की लहान बाळ घेऊन कोणी कामाला ठेवत नाही. तरी मला म्हणजे स्टाफ पण आणि मॅडम पण एवढा सपोर्ट करतात की मी एवढं लहान बाळ घेऊन येते आणि त्यात दिवसभर क्लायंट असले ते हँडल करताना मॅडम स्वतः माझं बाळ दिवसभर सांभाळतात. त्याचं खाणं पिणं सगळं मॅडम बघतात. एवढा त्यांचा स्वभाव. माझं नाव अरुंधती बाळासाहेब घुले. मी इथे 7 वर्ष झाले जॉब करते. मॅडमचा स्वभाव एवढा सुंदर आहे की विचारायला नको. कधी कमी कुठल्या गोष्टीची लागूनच दिली नाही. आज 7 वर्ष झाले पण कधी असं जाणवलं नाही की परक्यासारखं घरातल्या असल्यासारखं वागवले. आणि पैशाची कधी अडचण आली तरी कधी असं म्हणणार नाही की माझ्यापाशी नाही आहे. हक्कानी प्रेमाने मायेच्या पोटी हे सगळं त्या देतात. आणि त्यांचा स्वभाव एवढा सुंदर आहे. आज 7 वर्ष झालं इथं आहे तरी कधी अशी परक्यापणाची जाणीव ही त्यांनी करूनच दिली नाही. आणि सगळे सनी काका असतील ताई असतील त्यांची मदत म्हणजे घरच्याला एक आधारच आहे आमच्या असंच समजते मी. आणि माझ्या मोठ्या ताईसारखी आहे ही ताई. त्यामुळं मला खूप भारी वाटतं. आणि हे त्यांची माया अशीच असणार कायम माझ्यावर माझ्या कुटुंबावर. मी शशिकला अशोक सूर्यवंशी. माझे मिस्टर MSCBमध्ये होते. ते आता रिटायर झालेत. त्याच्यानंतर मुलाचं लग्न वगैरे झालं. सून म्हणजे माझ्या भावाचीच मुलगी आहे ती माझ्याच घरातली. आणि तिच्याविषयी आता काय सांगायचं म्हणजे खूप कष्टाळू खूप प्रेमळ मायाळू. आमच्या दोघींचं नातं म्हणजे माईलेकीचंच आहे. कधी आमच्यात वाद नाही भांडण नाही कधीच काय नाही. ती ज्यावेळेस म्हटली की बाबा आता ते पहिला मुलगा झाल्यानंतर तिने विचार केला काहीतरी आपण घरात बसून काय करायचं. मग ती मला म्हटली मम्मी मला असं पार्लरचं करायचं आहे करू का. तर मुलाचं परमिशन घेतलं माझ्या. मग म्हटलं बघ काय घरात तरी दिवसभर बसून काय करणार ना. मग तिने पार्लरचं क्लासला जायला सुरुवात केली. मग मुलं छोटी होती. पहिला मुलगा छोटा म्हणजे स्कूलला वगैरे जात होता. मग तिला म्हटलं तुला माझी काय पाहिजे ती साथ मिळेल फक्त तू कर. पण तिने एवढं कष्टाने केलं की खूप म्हणजे हे केलं. इथं 6 महिन्याचा कोर्स केल्यानंतर तिला काही आल्या अडचणी वगैरे काय पण तिने मार्ग शोधून खूप छान हे केलं. त्याच्यानंतर ती मग म्हटली मम्मी मला पुढचं करायचं. म्हटलं पुढचं पण तू करून घे काय तुला जेवढं शिकता येईल तेवढं तू शिकून घे. मग ती हडपसरला जायला लागली. सकाळी जायची संध्याकाळी यायची. तिला खूप त्रास व्हायचा. पण मी घरातलं सगळं अख्खं हँडल करायची. मुलं वगैरे सगळं घरातलं घरकाम. तिला कधीच अडचण येऊन दिली नाही. मग संध्याकाळी आल्यावर एवढी दमलेली असायची. परत उद्या सकाळी जायचं असायचं. पण म्हटलं जातील दिवस पण तू करून घे सगळं. पण तिने इतकं मेहनतीने आणि जिद्दीने केलं की तिच्यासारखी जिद्दी मुलगी मी तिच्या आयुष्यात पाहिली नाही आत्तापर्यंत. खूप जिद्दी. माझी सून म्हणजे माझा अभिमान आहे. माझ्या मिस्टरांचं तर एवढं प्रेम आहे तिच्यावर अफाट प्रेम. नमस्कार. माझं नाव सनी अशोक सूर्यवंशी. मी निरेतलाच. माझं सुरुवातीला दुकान ग्रामपंचायतच्या गाळ्यामध्येच होतं पण ते आतल्या बाजूला होतं. माझं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस पण ते आतल्याच बाजूला होतं. माझं लग्नाला आता 17 वर्ष पूर्ण झाले. मी ज्यावेळेस लग्नाला म्हणजे हिला बघायला गेलो त्यावेळेस माझ्या मामाच्या गावाच्या शेजारचं त्यांचं वडगाव रासाई म्हणून गाव होतं. त्यावेळेस आमचं लग्न ठरलं. माझं आतलं शॉप होतं ते ठीकपणे चालायचं पण त्याला एवढा रिस्पॉन्स काही नव्हता. मग लग्नाच्या 10 वर्षानंतर आमच्या दोघांचंही बोलणं झालं की आपल्या फक्त दुकानावरती आपलं कुटुंब चालत नाही. आर्थिक अडचणी येत आहेत. त्यावेळेस आमच्या दोघांच्या ह्याने आम्ही ठरवलं की तू एक कोर्स करते. ती मला म्हटली की मी पार्लरचा कोर्स करू का. तर तिला म्हटलं मी तुला हेच जमल का. तर ती म्हटली की मला हेच जमल. त्यावेळेस तिने हडपसरला कोर्स बघितला. हडपसरला तिने कोर्स केला. त्यावेळेस तिला STचा एवढा त्रास व्हायचा. ती रोज घरी यायची त्यावेळेस तिचा चेहरा पडलेला असायचा दमलेली असायची. पण त्या जिद्दीने तिने तो 6 महिन्याचा कोर्स केला. तिला खूप त्रास व्हायचा अपडाऊन करताना
पण तिने तो कोर्स केला. नंतर तेवढ्याच जिद्दीने तिने आमच्याकडं थोडीशी आर्थिक अडचण असतानासुद्धा आम्ही तिला थोडक्यात इथं पार्लर चालू केलं. तिच्या मैत्रिणींचा ग्रुप एवढा छान होता, त्यांनी सगळ्यांनी हिला खूप छान सपोर्ट केला. आज मला माझ्या बायकोचा अभिमान वाटतो की आज तिचं नाव एवढं मोठं आहे, म्हणजे एवढं छान आहे की मला आता ओळखतात की वर्षा ही सनीची बायको आहे म्हणून. आधी सनीची बायको, आता मला असं म्हणतात की तू सनीचा म्हणजे तुझे मिस्टर, असं तिच्या नावाने मला ओळखायला लागलेत. मला तिचा अभिमान आहे. आज तिच्याकडं भरपूर जास्त बारामतीवरून, पंधाऱ्यावरून, सोलापूर, नाशिकचे तिच्याकडं क्लायंट येतात. मला ह्या गोष्टीचा खूप अभिमान आहे की तिने ते जिद्दीने करून दाखवलं. आणि सगळ्या म्हणजे आजच्या मला जे तरुण मुली आहेत त्यांनाही सांगायचं आहे की तुम्हीही ते जिद्दीने करा, तुम्हीही यशस्वी व्हाल. तिच्याकडून तिची वाटचाल बघा, त्या वाटचालीतून तुम्हीही एक आदर्श घ्या. आज तिच्या जिद्दीने तिने आज पुण्यात एक फ्लॅट घेतला आहे, एक शॉप घेतला आहे. आणि ही फक्त तिची सकाळी ती 4ला उठते, रोज मुलांचा डबा करते. कारण 5ला तर मुलगी लग्नाची जी असते ती रेडी व्हायला लागते. त्यात आमच्या आईचाही तिला हातभार असतो भरपूर. पण ती रोज 4ला उठते, 5ला डबा करतात दोघं, मम्मी आणि ती. आणि ती 5ला घरातून बाहेर निघते, संध्याकाळी यायचा टाईम नसतो. त्यामुळं तिचा जो स्ट्रगल आहे तो अभिमानास्पद आहे. तिच्याबद्दल जेवढं बोलाल मी तरी ते तेवढं थोडंच आहे. आणि थँक्यू.